जिल्ह्यातून रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झालाय. शेतातून यवतमाळ मधल्या शेतातून काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी संजय. विभागाने यवतमाळ जिल्ह्यासह राज्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसारच यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री दरम्यान विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा झाल्यामुळे काढणीवर आलेला गहू संपूर्ण शेतामध्ये अक्षरशः झोपलेला आहे. अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेला अवकाळीचा तडाखा बऱ्याचशा शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्यापैकीच एक भुजंगराव देंडके यांच्या शेतामध्ये आज आम्ही आलेलो आहोत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचे काय म्हणणे आहे आपण समजून घेऊ. तर चला त्यांना भेटू. भुजंगराव देंडके. नमस्कार देंडके साहेब, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जे काही अवकाळीचा फटका आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील कास्तकारांना बसलेला आहे त्यापैकी तुम्ही सुद्धा एक आहे. प्रगतिशील शेतकरी म्हणून तुमचे नाव गावामध्ये आहे. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आज आलेलो आहोत की आपले नुकसान जे झालेले आहे त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे. आता काय म्हणणे काय दादा, सगळं सत्याला झाला. आता काय म्हणा काय बोला सांगा, तुम्ही सांगा. काही बोलायचं राहिलं का आता सांगा ना तुम्ही. पुरा पाहा, पुरा झोपला ना, पुरा आडवा झाला, पुरा आडवा. बरोबर आहे, शेतीचं नुकसान आम्ही पाहत आहोत, दिसत आहे, सर्वांना चॅनलवर दिसत आहे. तुमचा गहू पूर्ण झोपलेला आहे. साधारणतः तरी तुमचं समजा नुकसानाच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे. किती एकरपर्यंत गहू आहे आपला आणि त्यात किती नुकसान तुमचं झालेलं आहे. काय सांगता किती नुकसान झालं तर वावरात यावं नाही वाटे मले. हो पण आता काय करता, मोठा आहे बा, छातीवर दगड ठेवून वावरात पाहायला आलो मी. हो पावल्या नाही जात मला, वावर पावल्या नाही जात. मग सबन राजा आतापर्यंत उभा गहू 2 दिवसांनी जिकडे तिकडे झाला. काय निघण याच्यात नाही, अर्धा मातीत गेला गहू ती. आणि काय नुकसान झालं म्हणता विचारता तुम्ही. बरोबर आहे, तुमची जे काही मानसिकता आहे ती बरोबर आहे. कारण की अशा परिस्थितीमध्ये रात्रंदिवस मेहनत करून आपण जे काही आता 3 महिन्यानंतर हे आपलं गव्हाचं पीक आलं आणि ही अशी परिस्थिती उद्भवली, त्यामुळे खरोखर तुमच्या मनावर परिणाम झाला. परंतु त्याच्यातून काहीतरी आपल्याला मार्ग काढता येईल. हो म्हणजे तुम्हाला किती खर्च आला, किती हे झालं नुकसान, याबद्दल आपण काय सांगू शकता. बा छातीला माती लावून कास्तकारी करते. त्याच्यात असे जर दणके बसले तर कास्तकारानं कोणाच्या भरोश्यावर कोणाकडे पाहाव. पहा ना तुम्ही, मला आता गव्हासाठी या 3 एकराले किती खर्च आला असं. साधारणतः बियाणं, बॅगा, खतं, तणनाशक, औषधी, फवारणी, नांगरटी, पेरणी, साधारणतः एका एकराले 15,000 रुपये खर्च कोणाला येते. 15 त्रिक 45,000 रुपये माया याच्यात गेले. त्याच्यातले त्यात लाईनचे किती दणके आहे तुम्हाला माहीत आहे का. रात्री येऊ पाणी द्यायला आलो मी इथं, 9 पाणी दिले म्या गव्हाले. त्याच्यानंतर ते डुकरं रुई याचा ताप किती आहे तुम्हाला माहीत आहे का. त्याच्यासाठी तार लावला म्या, तार विकत आणला. हे झटका मशीन आण, ढमका आण, टमका आण, रोई हकाल, दिवसभर रातभर त्याची रखवाली केली. पाणी दिलं आणि शेवटी काय हातात आलं. काय आलं म्हणलं आमच्या हातात. गोटे आले गोटे. पण 45,000 रुपयाचं नुकसान तर माझ्या बी भरण खर्चाचं आहे. म्या म्हणलं बा कसं आहे, बी 40-45 क्विंटल गहू होईल. 80-90 हजाराचा बेभाव गहू चालू आहे मार्केटात. 2100, 2200, 2000 मराले गहू जीवानं. इकडे पहा ना, आम्हाला काय उरून राहिलं. काय येणार आहे. 45 तर माय गेले आणि आता माय गहू काढायला अजून हार्वेस्टर आणा, ट्रॅक्टर आणा, मजुऱ्या द्या. मा हाती काय येणार आहे. रिकामे पोते घेऊन मला घरी या लागणार आहे. हो याच्या पळायला काही नाही. बरोबर आहे, जे काही लागवडीचा खर्च आहे ते सुद्धा निघणं कठीण झालेलं आहे असं तुमचं मत आहे. बरोबर आहे, तुमचं काही चुकलेलं नाही. परंतु त्याकरता तुम्ही काय मागणी कराल, समजा तुमचं काय म्हणणं आहे. काय मागणी म्हणजे एकच आहे आमची कास्तकाराची की बा ज्याचं नुकसान झालेलं आहे. कोणाचा गहू पडला, कोणाच्या आंब्याचं नुकसान झालं, कोणाच्या केळी पडल्या, पपया पडल्या. त्याचं खरोखर जे नुकसान झालं त्याचा पंचनामा लवकरात लवकर करून जे काही आर्थिक मदत द्यायची आहे ती भरघोस पद्धतीनं आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा आहे कास्तकाराची. आता ठीक आहे, आपली जे काही मागणी आहे कास्तकार लोकांची ती आम्ही आमच्या चॅनल मार्फत वर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून तुम्हाला आर्थिक मदत होईल. तुमच्या नुकसानीचं जे काय आता नुकसान झालं आहे त्याचा खरोखर तुम्हाला मोबदला मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता जे काही आपण कास्तकारांशी वार्ता संवाद आपण साधलेला आहे, भुजंगराव देंडके यांचं मन असं व्याकुळ झालेलं आहे. त्यांना अतिशय या नुकसानाचा फटका बसलेला आहे. अवकाळीमुळे, गारपिटीमुळे त्यांच्या पूर्ण गावाचं नुकसान झालेलं आहे. 3 एकर शेतामध्ये त्यांनी लावलेला खर्च सुद्धा निघणे कठीण आहे अशी त्यांनी म्हणणं आहे. त्यामुळे अशा या कास्तकारामुळे जे काही आता यांचे हे नुकसान झालेले आहे त्याचा लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा आणि लवकरात लवकर आर्थिक मदत त्यांना करावी आणि शासनाने याकडे लक्ष द्यावे एवढंच आमच्या चॅनलच्या वतीने आपल्यापर्यंत कळवण्यात येत आहे. भुजंगराव काका टीव्हीवर आले वा पाहिलं का माहिती ना पाहिलं का वहिनी पाठ घरी तुमचे बाबा आले ना टीव्हीवर. टीव्हीवर आले कोणत्या कंडिशन मध्ये. अरे हे बा बंद कर ना, बंद कर, टीव्ही बंद कर दे, बंद करून टाक. म्हटलं हा बघा तुम्ही त्या दिवशी गेले नाही आणि पहा किती नुकसान झालं. पूर्ण गहू गेला म्हणते माझ्या बाबाचा. हो ना, अरे त्या दिवशीच होता ते 2-3 दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे. मला फोन आला होता खरं आहे, पण म्या म्हटलं नाही तरी म्हणे ना मोठी जवळ मंदिर जवळ जाणार होते सोबतीले मदतीले आणि हार्वेस्टर येणार होतं द्यायचं. मग काय झालं काय नाही, मग ते काय कॅन्सल कसं काय झालं तर. मी आता म्हटलं गहू काढून घरी आलेत कधी.
पण मी म्हणतो इतकाले दिवस गहू ठेवायची काही गरज होती का? चटकन पटकन काढून घ्यायची. 2 उंब्या ओल्या राहिल्या का आणि काय राहिल्या का? जराशासाठी गहू गमावला का नाही आता पूर्ण? आता तिथं 50 पोते गहू आता तर 25च पोते होईल का नाही? म्हणून जरासं घाई गडबड केली पाहिजे ना. वातावरणाचा अंदाज समजत नाही का आपल्याला? पण आता कसं कसं झालं तर त्यांना काय वाटते नुकसान व्हावं म्हणून. पण आता हे नाही झालं शक्य. एखादा फोन लावा बरं बाबाला. हो काय म्हणतात तर. लावाच लागेल नाही का? हो ना, तेवढंच बरं वाटेल मग. हो, युवाने फोन केला बा. हो नाही का? हो बरं, करू का? मारती फोन करतं का तू करतं म्हणलं? हो ना सांगा ना, ते टीव्हीवर बातमी पाहिली म्हणा, ते काय मोठं काय कसं काय झालं म्हणा. लावा फोन लावा. हॅलो, राम राम म्हणलं. युवाई बा बोलतो. मुंशीराम झुटके रामपूरहून बोलतो म्हणलं. बाबा कुकून चेवाला येईल. हॅलो. बोला ना, बोला म्हणलं. युवाई बा बोला. आले कसं व्हायला नव्हतं पाहिजे असं नाही का? हो ना, हे आता मी टी व्हीवर बातमी पाहिली. हो आता कसं आहे, सुनबाई हे ते आम्ही पाहूनच राहिलो होतो बातम्या. ते तुम्ही आले त्याच्यातनी काय लेखाचं बेकार काम, ते मागचा गहू पाहिला. इतकाले दिवस म्हणलं गहू राहिलाच कसा म्हणलं तुमचा? आतापर्यंत काढून घ्यायचा असता. आता मला काय शोक आहे का म्हणलं वावरात ती गहू ठेवायचा? मला काय वाटत नाही घरी आला पाहिजे? अरे का मी जाणून बुजून ठेवला का वावरात? ते काय बोलता तराच्या तुम्ही युवाय बा फालतू. अरे म्हणलं जरासा हिरवा होता काही ठिकाणी उंब्या. मी म्हटलं बा कसं आहे, जर आता उंब्या बरोबर भरल्या नाही तर मग सोंडे गिंडे पाहत होते त्याच्यातनी, गहू टिकत नाही. म्हणून म्हणलं आता बाबा 2-4 दिवसात काढतो. पण हे वातावरण बिघडते म्हणून मला माहीत आहे का सपन पडलं मले. हो ना, तेच तर आता 4 दिवस झाले त्या हार्वेस्टरवाला फिरून राहिला मला. आज येतो उद्या येतो अजून आला नाही ते. मग काय बोला आता तुम्हाला? हो ना, पण ते आता इतकाला नुकसान झाल्यावर काही अर्थ आहे का शेती करण्यात? शेती करता आली पाहिजे ना. बोला, हे आपले जवळ बोलतो म्हणते तुमचे. बोल मारती बोल, काय म्हणते पाय. हॅलो, नाही मामाजी म्हटलं त्या दिवशी तर काढणार होते तुम्ही गहू, मग काय ते हार्वेस्टरनं चाट दिली मग त्या दिवशी नाही? हो ना, मोठी जवळ मंदिर जवळ येणार होती म्हणे तुम्ही म्हणे. अरे हो ना, ते गुरुजीने मला म्हणे येतो म्हणे. रातच्यानं फोन केला त्यानं, ड्रायव्हर बिमार पडला म्हणे, उद्या काही जमत नाही म्हणे. मग एकाचे 2 दिवस झाले. हो ना, मग काय शेवटी आलंच ना वरचं पाणी, केलास ना दिलास ना झोडपा. मग काय आता काय करा मग? आता पाय तू त्याला फोन लावून डबल. आता अजून तर काही उचलून नाही राहिला बा ते. नाही येईल म्हणा, नाही तर मग मी काय म्हणतो, आणू का मी एखादा हार्वेस्टर? नाही तर मी येऊ का घेऊ? जिकडे माणसं घ्यायचं मजूर आहे ते. घेता का काढून जे आहे ते समजा. आता काय ले अजून तिकडे हार्वेस्टर आणसान हे याचं होय. विनाकारण बसले आपले. हायच कोणतं वावरात येतात नाही. मग 10-20 पोते होईल ते काय व्हायचं ते. राहू द्या आता, काही येऊ नका आता. आता लोक यायला पाहिजे होत तुम्ही पहिले त्यावेळेस सांगितलं तेव्हा. हो ना, पण ते असं काय वाटलं नाही ना, असं एवढं एखादं मला वारा धुदाडी म्हणून हे. बरं घ्या मग काढून ते, काय म्हणून सांगतं. नाही काही जमलं तर मला फोन करा मग. त्यात तसं ट्रॅक्टर घेऊन येतो मी, तुम्ही म्हणून सांगतो. राहू द्या आता काही येऊ नका. मग काय तर हो ना, बाराण्याचा मसाला आणि चराण्याची मुरगी व्हायचं. राहू द्या. हो येऊ नका आता. हो करतो मी हँडल. येऊ द्या दोस्त. आले असते तेवढीच मदत झाली असती. आता काय काम आहे बसले आपले. हो पाय तुम्ही त्या हार्वेस्टरवाल्याला फोन लावून आणि त्या दोन्ही जवायले त्याला म्हणतो या बाण घेऊन जा गहू. काय आता गहू निरा पानवळा गहू झाला असेल ते नाही का? हो ना, आता काय त्याला चमक राहिली का आता? मग आता त्याला काय इलाज आहे? हो, जे राहिली चमक ते आहे. मग आता त्याला काय इलाज आहे? हो जाऊ द्या, आता निघाला ते तर पाहिजे. मग कमीत कमी आहे तेवढं तर काढा लागेल ना आपल्याला. हो कोशिश तर करावंच लागन. हो लावतो मी त्याला हार्वेस्टरवाल्याला. येणं म्हणतो बाबा. हो ना, ते गुरुजीने म्हटलं जा, तर ते म्हणते मला घर माहीत नाही. हो ठीक आहे, मग पाहतो काय होते तर. ओके. हाँ बोला भतीजे, क्या बोलते? हो गई तबीयत गिबीयत बराबर है अब? हाँ टेंशन नहीं, अब कल से चालू करेंगे काम. तबीयत अच्छी है अभी, कैसा आज बड़ा अच्छा लग रहा है जरा। कल से देखेंगे ना, लेकिन कैसा वातावरण बराबर नहीं हो, कैसा 3-4 बजे के बाद पानी का मौसम बन जाता। पानी आने की वजह से अभी कैसा जमीन भी गिल्ली होंगी ना। अपना गाड़ी भी डालते नहीं आएगा अभी। और राजा वो भी बात है नहीं क्या? वो ये पानी भी कैसे क्या आ रहा समझ नहीं रहा। धूपकाले में पानी आ रहा। उधर पुणे में क्या तो बहुत ही पानी आया बोलती। हाँ इधर वो कौन सा जलगांव बीड़ गीड़ पूरा केला गिला का नुकसान हो गया बोलती उधर। क्या है तो क्या नहीं बाबा, क्या खतरनाक काम दिख रहा मेरे को नहीं क्या। और ना अभी इधर भी को जो गऊ रहेगा वो भी लटक गए। क्या मतलब क्या होता तो नहीं, वो देखिए आगे आगे होता है क्या। अरे बापा आ गया कि इसका फोन, ये देन के बार बार फोन लगा रहा 2-4 दिन से। इसलिए तो मैं अभी फार्म पर आया कि वो क्या है क्या नहीं, देखता बाप क्या बोलता तो। बोल दो उनको, जमता नहीं बोलना, गिल्ला होगा बोलना खेत, अभी गाड़ी नहीं डालती बोलना। हाँ उसको बोल दो जल्दी। हेलो, हाँ हटेले बात कर रहा। हाँ बोलो देन के भाऊ, बोलो बोलो क्या बात है। हाँ क्या बोलते पोजीशन, हाँ पानी गिनी क्या बोलते।
क्या बात पूछ रे राजा, पाणी कसं आहे आणि काय कसं आहे इकडे? सरा सत्यानाश झाला ना माया. हा पुरा गहू झोपला इकडे. हो ना, फालतू बोलून राहिले राजा. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं घेऊन या म्हणून, येतो येतो करे तुमच्या नावानं टिकला लावून बसलो मी, आणि तुम्ही काही याचा पता नाही. तुमचा कोणता ड्रायव्हर होय तर बिमार पडला का पडला तर पाडला तो. हा इकडे किती नुकसान झालं कास्तकाराचं. हा तुम्ही आले असते तर आज गहू मार्केटात पोहोचला असता. हा बोलून राहिले आता किती माय नुकसान झालं माहीत आहे का तुम्हाला? हो ना, लेकिन मैं क्या करूँ बा, ड्राइवर बीमार पड़ गया तो मैं क्या करूँ? मैं तो कभी भी भेज रहा था. लेकिन मैं क्या कर सकता हूँ उसमें, मेरा थोडी दोष आहे बा. काय दोष नाही म्हणतात. तुमच्याच छान झालं ना, आम्ही सगळं रेडी होतो ना. बरं उद्याचं तर नक्की आहे ना बा, का उद्या झाल देता अजून? क्या बात कर रहे हैं? कल अरे हम तो तैयार है. ड्राइवर अभी कैसा दवाखाने से आया, उनको मिलने आ गया था. कल अपन को कैसा काम पे लगेंगे, लेकिन वो वातावरण बराबर नहीं ना. एक तो 1-2 दिन में पानी आएगी नहीं, इसकी वजह से गाड़ी भी खेत में नहीं डाल सकते ना अपन. काऊन नाही टाकू शकत? काऊन नाही टाकू शकत तुम्ही? अरे माया वावरातनी पाणी म्हणजे का लय आलं का पाणी? हवा जास्त आली त्याच्यानं गहू पडला. पाण्याचं प्रमाण कमी आहे. तुम्ही हे पहा अशा चाटा नको देऊ म्हणलं काय. हो माया वावरातनी तुम्ही उद्या कोणत्या हालतीतनी गाडी घेऊन या तुमचा हार्वेस्टर, सांगून राहिलो मी. नाही तर फालतू कसं आहे, जास्त बोलायला लावू नका मले. क्या बात कर रहे? अरे सुनो ना तुम, कैसे आदमी हो रहे तुम? अरे खेत में गाड़ी जाएगा तो टायर वैसे अंदर नहीं जाते ना. फंस जाएगा तो फालतू का सब पूरे खेत में धिंगाना हो जाएगा. जमता नहीं ना भैया, जमता नहीं ना अभी. जमता ना हो, जमता हो. तुमको मालूम है क्या, मैं खेत में से आ गया आज. सूख गया, कुछ प्रॉब्लम नहीं है. कल तुम कौन सी भी हालत में लेके आओ तुम. जल्दी आओ जरा जल्दी. क्या सुनता नहीं है. अच्छा ठीक है बा, मेरे को क्या करना है. तो ठीक है, हम तो कैसा 11 बजे आएंगे. तब तक जरा सा कैसा धूप से सूख जाएगा वो. इसके पहले सवेरे आने से कुछ फायदा नहीं. आता मैं 11-12 बजे तक. बरं ठीक आहे. हो 11-12 वाजता आलं पाहिजे ते. हो नाही तर मी घरी येईन तुमच्या, सांगून राहिलो मी. फालतू माझ्यासारखा खराब माणूस नाही म्हणलं. देणगे म्हणते म्हणले मी. ठीक आहे, ठेवतो मग फोन. बरं ठीक आहे, ठेवा ना. हो पण गहू मग आता काय लय पडला का? पण लय जर पडला असेल तर येत नाही बा आम्ही. हो कारण की मग ते निघणार नाही ना हार्वेस्टरच्या. ते कसं लय खाली जर पडला असेल तर कसा काय निघणार आहे भाऊ. त्यापेक्षा म्हणलं जर जास्त नसन पडला तर येतो आम्ही. तुम्ही काही एक नका काढू तिसरा पाय. तुम्ही मुकाट्यानं हार्वेस्टर घेऊन या वावरात, बाकी काही बोलू नका आता. ठीक आहे, ठेवतो मी. तिकडे हो जा, आता पाहू आता काय. बरं ठीक आहे, येतो आम्ही उद्या. का ते काय कसं करा म्हणलं, हे उद्याचं गहू आणायला चालता का नाही? ते काय काही काढतील का? तर काय हार्वेस्टर सापडलं का नाही अजून सासरे बाले? अरे काय रे गलबती तुम्ही राजा. अरे काय डोकं नाही का तुम्हाला? अरे काल किती पाणी आलं. विजान आणि वारं धुंदाळ आणि हवा आणि पाणी. सगळं गहू पडला म्हणते ते. मग आता मारुतरावचा फोन आला म्हणे काय तुम्ही काऊन नव्हते गेले म्हणते त्या दिवशी. मला हार्वेस्टरवालाच नाही म्हणे, आम्ही काय करू जाऊन तिथं. मग सगळं सत्यानाश झाला पुरा, बिलकुल असा झोपला म्हणते गहू. आता हार्वेस्टरवाला उद्या येते का नाही काय सांगा बा. फोन केला का नाही सासरे बान काय माहिती. अरे बाबा मग करायला गव्हाचं मातीच झाली मग समजा बाबा. सरे खडेच होते गव्हातनी. मग काय करता मग, चालता करावं देता बा ना. झाली पुरत नाही आता. मग काय हातानं थंडी करून घेणार आहे. पण बसले आपले आता. ते एक तर पाण्याचा गहू. हो त्याला काही चमक नाही कोणतं काही नाही. मग काय बसले आपले. हो त्यापेक्षा न गेलेलं पुरलं. जाण्यातही मजा नाही सांगतो तुम्हाला. मग फुकट घ्यायला पुरत नाही ते गहू. तसं काही नाही म्हणा, पण काही ना काही चांगला असं ना म्हणा. थोडंफार आता पडला असं, पण गहू काय इतका खराब होते काय का म्हणा. अरे अजून चालूच आहे ना. अजून आज येईन नाही का याची गॅरंटी आहे का पाण्याची. आज आता रातचं जर आलं, विजा चमकूनच राहिल्या ना. अजून रातचं आलं मग अजून काय होईन ते. अजून तर पण म्हणजे पुरं ते काही खरंच नाही त्याचं. शेवटी कोंब निघायची पाहिजे जर का 2-4 दिवस पाणी चाललं तर. मग तर आपणच राहायच्या आपणच आहे. मग कसं काय करा आता. इकतच घ्या लागते मार्केटातून आपल्याला. कसं आहे फुकट भेटून राहिला होता तर. हे बा इकत पुरला बा, पण फुकट नाही घ्यायला पुरं. उद्या काय कसं करता मग, चालता का आपलं काय करता. तेवढा फोन लावून द्या त्याला. बयाच म्हणजे कसं बरं राहते. त्याला मग काही जाण्यात मजाच नाही. आला त्याचा फोन तर जाऊ. नाही तर मग राहू दे तिकडे. येरी काही गहू आणण्यात मजा नाही ते. आणून आपल्याला इका लागलं दुसरा घ्या लागत. त्यापेक्षा जाऊ दे तिकडे. हो आला सासरेबाचा फोन तर चालले. नाही तर आपण काही स्वतःहून फोन लावू नाही. चला येतो मी आता मग. हटो बाजू चलो इधर हो जा. गाड़ी निकालना है हमको. चलो बाजू हो जा. क्या हटो लगाया तुमने? करो ना, शुरू करो ना. क्या हो गया अभी? अरे काका जी तुमको समझ में नहीं आ रहा क्या? गिल्ला है ना, खेत गिल्ला है ना. देखो जरा सा. ट्रैक्टर तो भी जाता के अंदर. और इतना बड़ा हार्वेस्टर बोलते नहीं इसको. जाता नहीं, होता नहीं तुम्हारा ये. एक तो कैसा इधर का तो पूरा आड़वा हो गया गो. उसको तो मुश्किल है हमारा. इधर का निकालते थे हम तो वो कैसा गिल्ला है. इसलिए कैसा बहुत ये यहाँ पे दांगड़ हो जाएगा. बाद में तुम देखना जरा सा सूखने के बाद. अरे होता ना भैया, होता ना. काय करायचं घुमा रहे तू. जाता देखो ना तुम 1-2 चक्कर मार के आओ जरा.
अरे भाऊ 20 पोते गहू नाही व्हायचा राजा आणि आमच्या इकडे 25 लाखाचा आहे ना हार्वेस्टर. हो देता का आंध्रे फसवून भावा? जमत नाही म्हणलं भाऊ, जमत नाही. हो आता हे उद्या जर सोकलं कदाचित, जर रातचं नाही आलं तर आम्हाला आवाज द्या. तसं एक दिवसाच्या अंदर काही जमत नाही राजा. माय जमते ना राजा भाऊ, तुम्ही हे पा टाकून तर पा, प्रयत्न तर करा जराशे. का इथूनच बोलता आपलं? उठावून शेळ्या नको हाकू तुम्ही, पहा तर खरी. बात बोले अरे क्या बात कर रहे राजा, फंसने के बाद क्या करेंगे फिर? कौन आता है यहाँ पे? हाँ, हम डालते नहीं बाबा इसमें, गिल्ले में डालते नहीं हम. चलो हटो साहब, निकलता मैं आगे. चलो हो जाओ, हटो बाजू हटो. आम्ही तर कमालच आहे राजा, ऐकतही नाही बा. हो जा बा जा, हो जा लेको. काय लेकाचं मोठं कठीण काम झालं बा या गावाचं आता. आता देणगे साहेब, आता काय करा? माझ्या वावरात म्हणे की बा जमत नाही, आता इथं आणलं तर ते म्हणजे इथंही जमत नाही. मग आता काय करता? आता किती कठीण परिस्थिती झाली म्हणलं. ह्या कसं आहे, गहू जे असं ते निघन, पण ते काढावं कसं आता? हो ना, तेच आता विचार पडला मुले की हे आता वावरातून गहू काढावंच कसा आता. हो ना, काय इलाज करा. एक तर हार्वेस्टर जात नाही आता, काहून की आता बराचसा पडलेला गहू आहे. हो त्याच्यानं हार्वेस्टरचं काही काम जास्त होऊ शकत नाही. तर याले आता पर्याय आपल्याला सोंगणं. हो जे काय आता मजूर वर्ग सांगा लागं, कसं आहे आपला जमा करून ठेमले बांधा लागन आणि मशीनीतून काढा लागं. हो आता दुसरा काय पर्याय सांगा ना तुम्ही. आता मजूर पाहा लागत नाही का? हो ना, आता कोण सोंगतीन कोण काय करते नाही का? जवळ बोला आता ट्रॅक्टर घेऊन बोलावलं तुम्ही, मॅडम येऊन जा म्हणलं. आता कट्टी किट्टी हार्वेस्टर येऊन राहिलं. आता सांगा किती आपत झाली. हो त्याला फोन करा लागं. हो काय येऊ नका म्हणून नाही का? त्याला सांगा म्हणा काही येऊ नका म्हणा तुम्ही आता. हो येसान तर मग असं करा म्हणा, तुमच्या गावात मजूर सापडते का म्हणा, कोणी उदळं घेईन का म्हणा. घ्या म्हणा तेवढं कवर करून दोघांच्या वावराचं. सहाय्यक कराय म्हणा बा. असं उदळावले तर रामपूरवाले ट्रॅक्टरात घेऊन या म्हणा मग. तसंच करा मामाजी. हो रामपूरच्या आता, नाही तर मारत राहिले फोन लावून द्या. कुणाला तरी. हो ना, आता यायच्या जवळच्या मार्फत पाऊस ना काय होते तर. आता तुम्ही एक काम करा, फोन करा. नाही ते बा हे का आपलं सोंगणं नाही झालं आणि हे का असा पडून राहिला. हो याले एक तर वायलेला गहू आहे, कोंब आले शहरात नाही येले. हो हिरवा गहू पेरण्यासारखाच होते याच्या. म्हणून म्हणलं फोन करा, लवकरात लवकर हे सोंगून आपल्याला ठेमले बांधून काढणं आहे. लावतो फोन. हो ना, काय गेले राजो? बरोबर ठीक आहे, एक मिनिट. बोला मामाजी बोला. आता कसं ट्रॅक्टर आहे बा काढलेला आहे, बस निघूनच राहिलो आम्ही आता. हो आता झुंबरले बोलावून आणलं. काय म्हणते हार्वेस्टर आला ना? पण कायचं हार्वेस्टर आलं गेलं बी. मग काय तर काय हे बा काढायला तयार नाही ती. हो एक तर आता दोघांचा आमचा गहू कसा झाला, पुरा झोपला. हो त्याच्यानं ते त्या हार्वेस्टरला चाललं भारी, आणि एक तर अंदरही टाकायला भिवून राहिला ती. ओला आहे म्हणजे आज. बाबा तरी वाटलंच मले, वाटलंच मग तुम्ही म्हणे कमी आलं म्हणे पाणी तिकडे. पण आता पहा बरं आता. मग आता आता काय करायचं, येऊ नाही का मग? नाही आता हे बा हे देणगे साहेब काय म्हणते पहा बरं. बोला बोला तुम्ही. हो सांगा जवळ काय आमच्या. तर हॅलो, हो मी काय म्हणतो आपलं लायने पाटील. हो तुम्ही ट्रॅक्टर घेऊन येऊन राहिले का नाही? आता हे बा तुमच्या गावात उदळ्यावाले आहे का कोणी उदळ्यावाले? हो त्याला म्हणा बा, जर उदळ घेत असन तर तेवढा गहू द्या म्हणा सोंगून. 3 सहाय्यक कर दोघाचा. बाबा उदळावले आमची इच्छे. हो का धरणीत आहे का? हो हो म्हणा, हाय तसे असते भेटते म्हणा, विचारपूस केलं तर. काहून म्हणजे आपल्याला आता काढा लागते का असं मजुराच्या हातानं? आता काय करता काय मग, आता जे आता पडला हो ते लवकरात लवकर उचला तर लागन का नाही, लवकर ठेमले बांधून लवकर काढा लागो. काही ना काही दाणे हाती लागन गव्हाचे, नाही तर मग काय होणार आहे, सगळं त्याची माती होईन ना. म्हणून म्हणलं जर असन तर जास्त मजूर घेऊन या आणि दोघांचं निपटून टाका म्हणा. असं म्हणता नाही का? बरं आहे बा, एक मिनिटं. काशीनाथ करे घेता का म्हणलं, उदळ घेता का बाबा ना? रिकामेच ता तुम्ही. करा जमा 7-8 पोट्टे ते सगळे जण. काय हरकत आहे नाही रे कशा? चालते बिलकुल. बोला ना म्हणा, काय कसं काय देता काय आहे कसं आहे तर पहा म्हटलं. इथंच आहेत ते बबनराव आहेत आपले हेमाळे. तर ते उदळ घेते तर समजा 7-8 पोट्टे आहे म्हणजे सगळे. तर पहा मग आता काय हिशोब बोलता ते काय नाही ते सांगा तुम्ही सांगा. ते काय सांगा लागते हो, ते काय सांगा लागते म्हणलं. हो देऊन देऊ ना हिशोबशीर. तिथं आलं की देऊन देतो. तिथं सौदा करून घेऊ तिथं आल्यावर, मग पाहू ना काय होते तर. नाही बा आधी सांगा तुम्ही. तिथं जाऊन काय 200 रुपये रोज देसान हातात राजू. हा एक तर पडलेला गहू आहे ते काय सोपं जाते का ते? सांगा तुम्ही ते उदळ काय म्हणजे बॅगा किती आहे तुमच्या? आता हे बा माया 3 बॅग आहेत 40 किलोवाल्या, आणि यायचे 3 बॅग आहेत. बस बाकी काय दुसरं. शिवलाल कसं काय भाव म्हणा बाबा. आता मी काय सांगणार हो म्हणा ना, काय 3000 4000 काय असेल ते तुमचं तुम्हाला माहिती. सोयाबीनच्या हिशोबाने पकडा ते. बा सोयाबीनचं कुठं हे कुठं नाही बा. मी काय म्हणतो गव्हाचं कसं असते, लय सोंगणं भारी आहे ती. एक तर वृत्ती भरला लगायचा, हात पुरे कामातून जाते सरे. तर असं करा, आपलं 4000 रुपये आपलं बॅगीन देऊन टाका आम्हाला. हो 4-12 रुपये देऊन द्या, सगळे ठेमले बांधून बिलकुल गंजी लावून ओके. तसं 4000 रुपये काय 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 झाडाला लागले का पैसे? काय राजा तुम्ही तर बोलता तर. हो 2500 रुपयाने देऊन देईन मी. हो 2500 तरी 7500 देऊन देतो. येऊन जा फटाफट. एका दिवसाचं काम नाही राजा, 7-8 जणांचं. नाही ना पुरत नाही ना हो आम्हाला. काय पुरून राहिलं येणं जाणं हेलपाटे इतके मोठे हे करा ते करा. यायला वाण नाही ते. मग एक तर आता कसं आहे ते काही उपटून येते काही असं येते, सर मात्राच होणार आहे त्या गावातनी. नाही ना इतकं नाही ना. पाणी काय येतेच का आज? आज जर आलं नाही तर जमते ते. तुम्ही या फक्त. हो तुम्ही या, सौद्यात बसते ते लाईनी पाटील आहे तर सगळे आपण आहो ना. आता काय दुसऱ्या एका मारुतराव आमच्या जवळ यायला सांगून द्या, त्याला घेऊन या.
जाणार रे तिथं गेल्यावर करा सौदा हो बरोबर तिथं आल्यावर करते नाही काही हरकत नाही देणके साहेब मी पाठवून देतो यायला बबन हो तिथं जाऊन करा तुमचं काय बरोबर ठीक आहे मग हो, उद्या येतो आम्ही आता 7-8 जण यायच्या ट्रॅक्टरात बसून हा हो ठीक आहे चालते मग काय लवकर येतो सकाळी चालते या लवकर घेऊन या हो काही हरकत नाही चालते. बरोबर ठीक आहे मग हा फक्त जेवणा खाण्याची व्यवस्था करता म्हणलं कसं आहे आम्हाला आता सकाळी मग डबे बनवणं नेन ते हा ते काय मग कसं मेळ लागत नाही. म्हणलं अशी परिस्थिती आहे कास्तकाराच्या हो ना जेवणाची व्यवस्था करा म्हणते हो करतो बा सगळं करतो हो या तुम्ही फक्त तेवढा काढून द्या बा गहू एक खेपचा हो ठीक आहे मोठं परेशान झालो आम्ही आता. हो ना ना लवकर काढायचं ना मग इतकं उशीर होते रस्ते आतापर्यंत हा सरायचे झाले तुम्हीच राहिले का हो, बरं ठीक आहे काय हरकत नाही पाहू द्या काय होते तर गहू घरापर्यंत येते नाही येत काय होते पाहू द्या ठीक आहे धन्यवाद.